नमस्कार. टीईटी क्वालिफाईड टीचर या आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व भावी शिक्षकांचं सहर्ष स्वागत. बघा, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं मेरिटवर चर्चा करूया. त्याच्यामध्ये मेरिटचं अनालिसिस थोडक्यात कसं लावता येईल हे एक थोडंसं मी माझं प्रेडिक्शन सांगणार आहे. तर त्याच्यावरून तुम्ही तुमचं अनालिसिस काढू शकता आणि किंवा माझं अनालिसिस जे आहे मी काढले ते पूर्णपणे बरोबरच असेल असं नाहीये. तर तुम्ही थोडंसं कमेंट्स मध्ये सांगा की हे अशा पद्धतीने काढलं तर मला तरी असं वाटतंय की हे योग्य पद्धतीने होऊ शकतं. तर बघा, फॉर एक्झाम्पल आता आपण कॅटेगरी वाईज जाऊया. कारण आपल्याला माहिती आहे तुम्हाला की शिक्षक भरतीमध्ये ज्या काही लिस्ट लागतात त्या एकतर तुमच्या कॅटेगरीचा मेरिट ठरतो. त्याचबरोबर तुमचा सब्जेक्ट असेल, मग कॅटेगरीमध्ये प्रत्येकाचे सब्जेक्ट वेगवेगळे आले, प्रत्येकाचं क्वालिफिकेशन वेगवेगळं आलं, हे सगळं पाहूनच मेरिट ठरवलं जातं. तर आता आपण एक फॉर एक्झाम्पल म्हणून तुमच्यासाठी मी एक कॅटेगरीचं एक्झाम्पल घेतेय, ते म्हणजे ओबीसी कॅटेगरी. बघा, तर ओबीसी कॅटेगरीमध्ये जर ओबीसी ची लिस्ट पाहिली, आपण रँक लिस्ट पाहिली, तर त्या रँक लिस्ट मध्ये जवळजवळ 120+ असणारे 120 पासून, म्हणजे 120 पण त्याच्यात धरा, 120 पासून पुढे स्कोर असणारे, हायर स्कोर असणारे जवळजवळ 9191 कॅन्डिडेट आहेत. म्हणजे 9100 किंवा 9200 समथिंग पकडूया आपण की एवढे कॅन्डिडेट्स आहेत. मग ह्या 9200 कॅन्डिडेट्सचं जर आपण विभाजन केलं, आता आपल्याला माहित नाहीये की ह्या 9191 मध्ये किती कॅन्डिडेट्स हे पीजी झालेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत, किंवा फक्त ग्रॅज्युएशन झालेले आहेत, किंवा किती कॅन्डिडेट्स हे टीईटी पास आहेत, किती कॅन्डिडेट टीईटी पास नाहीयेत. हा कोणताच डेटा महाराष्ट्रातल्या कुठल्याच चॅनलवाल्यांकडे नाहीये. तरी सुद्धा हा जो अंदाज आहे तो अंदाज तर्क लावले जातात. तर आपण एक फॉर एक्झाम्पल म्हणून हा जो डेटा आहे 9191चा, तर हे 120+ असणारे कॅन्डिडेट आहेत. तर असं समजू नका की 120च्या खाली मग मेरिट येणार नाहीये का, असं होणार नाहीये, येऊ शकतं काही जिल्ह्यांचं. तर ह्या 120 कॅन्डिडेटला जर आपण आपले सब्जेक्ट पकडले, शिकवण्याचे सब्जेक्ट मराठी, इंग्लिश वगैरे वगैरे, तर असे जर 5 सब्जेक्ट आपण पकडले, तर ते 5 सब्जेक्टने जर डिवाइड केलं, म्हणजे ह्या 9191 कॅन्डिडेट्सला जर आपण डिवाइड करायला गेलो, तर हे कॅन्डिडेट्स एकूण समान जर विभागले तर 1138, हे नक्कीच समान विभागले जाणार नाहीये, समान आकडा नक्कीच नसेल. तर 1138 असे त्यांची समान विभागणी होतीये. आणि पुन्हा हे 1138 कॅन्डिडेट आहेत, म्हणजे प्रत्येक विषयाचे अंदाजे ऍव्हरेज कॅन्डिडेट आलेत. म्हणजे मराठीचे एवढे असतील, हिंदीचे एवढे असतील, इंग्लिशचे एवढे असू शकतात, गणिताचे एवढे असतील, विज्ञानाचे एवढे असे प्रत्येक कॅन्डिडेट असू शकतात. तर हे झालं त्यांचं, म्हणजे आकडा बघा, पुन्हा जर सब्जेक्ट मध्ये विभागलं तर आकडा इतक्याने खाली येतोय की त्या विषयामध्ये आपले एवढे कॅन्डिडेट 120+ असणारे ओबीसी मधले एवढे कॅन्डिडेट हे विभागले जाणार आहेत, डिवाइड होणार आहेत. त्याच्यानंतर बघा, त्याच्यामध्ये पुन्हा हे फक्त आपण सब्जेक्टची विभागणी केली. त्या सब्जेक्टमध्ये, फॉर एक्झाम्पल जर मराठी सारखा विषय असेल किंवा इंग्लिश सारखा विषय असेल, तर त्या सब्जेक्टमध्ये पुन्हा एकदा टीईटी पास असलेले कॅन्डिडेट आणि टीईटी पास नसलेले कॅन्डिडेट ह्याच्यामध्ये त्यांची विभागणी होणार आहे. म्हणजे मग त्याच्यामध्ये पुन्हा टीईटी पेपर 1 पास असणारे आणि टीईटी पेपर 2 पास असलेले, म्हणजे जर मराठीचे तुम्ही 1138 कॅन्डिडेट घेतले, तर पुन्हा त्याच्यामध्ये टीईटी पास असणारे, टीईटी पास नसणारे, हे असं त्यांचं बायफर्गेशन होऊ शकतं. म्हणजे पुन्हा त्या 1838चं पुन्हा एकदा बायफर्गेशन होताना आपल्याला दिसते. मग तुमच्या ज्या विषयाची जी कॉम्पिटिशन राहणार आहे, म्हणजे मराठी विषयासाठी जर 100 जागा असतील, तर तुमच्या विषयासाठी जेमतेम 120च्या पुढचे जेमतेम एक 300-400 कॅन्डिडेट्स हे तुमच्या रेसमध्ये असतील. हे अशा पद्धतीने एक अनालिसिस आपण आपल्या स्कोअरचा तुम्ही करू शकता. कारण तुमच्याकडे रँक वाईज तुमच्या कॅटेगरीच्या लिस्ट आहेत, बऱ्याच जणांचे आहेत. आणि नसतील तर मग हळूहळू आपण आपला टेलिग्राम चॅनल सुरू करूया आणि त्या टेलिग्राम चॅनलवर हे ज्या लिस्ट आहेत त्या मी टाकेन, त्या तुम्ही पहा. मग ह्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक कॅटेगरीचं हे अनालिसिस लावू शकता. मी हे फक्त ओबीसीचं एक एक्झाम्पल म्हणून हे अनालिसिस तुमच्या समोर ठेवलेलं आहे. तर तुम्ही ते अनालिसिस वेगवेगळ्या कॅटेगरीचं तुमच्या पद्धतीनं करा आणि ठरवा की आपण काही घाबरून जायचं नाहीये 120 पेक्षा कमी स्कोर आहे म्हणून. तर त्यापेक्षा कमी स्कोर असेल तरीही तुम्ही घाबरून जाऊ नका. आणि आपण रेसमध्ये तर आहोत हे तर आपल्याला समजतंय की आपण रेसच्या बाहेर नाही आहोत, रेसमध्ये आहोत हे समजते.
तर ठीक आहे, ह्या पद्धतीने आपण एक एक कॅटेगरीचं अनालिसिस करूया. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.